भिवंडी तालुक्यातील कोंडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवशंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। ढोल ताशांच्या गजरात, भगव्या पथकाच्या व शिवनामाच्या जयघोषात ही मिरवणूक संपूर्ण गावातून उत्साहात काढण्यात आली। या मिरवणुकीस कल्याण डोंबिवलीचे नवनिर्वाचित नगरसेवक वरुण सदाशिव पाटील उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले। यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, पुरुष, लहान मुले तसेच तरुण मुलामुली मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्याची संकल्पना आणि त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले आहे। आज आमचा शिवशंभू प्रतिष्ठानचा हा 13वा वर्ष आहे। आम्ही अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात हा कार्यक्रम साजरा करत असतो। अक्षरशः हा उत्सव एक आपला उत्सव नसून अख्ख्या हिंदुस्थानचा एक सण मानला जातो आणि त्या सणानुसारच आम्ही हा कार्यक्रम साजरा करत असतो। आम्ही सकाळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दुपारी ढोलताशांच्या गजरात पालखीसह भव्य मिरवणूक काढत असतो। तसेच या मिरवणुकीची सांगता पाहुण्यांच्या सन्मानाने या व महाराजांच्या आरतीने या मिरवणुकीची आम्ही सांगता करू। नक्कीच मला अभिमान वाटेल सांगताना की माझे सर्व सहकारी या आपला अमूल्य वेळ देऊन गेली महिनाभर आम्ही या कार्यक्रमासाठी अथक मेहनत घेऊन स्वतःचे काम धंदे नोकरी हे सांभाळून सुद्धा आम्ही या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आपला महत्त्वाचा वेळ देऊन या कार्यक्रमाची तयारी करत असतो। तसेच ग्रामस्थ व गावातल्या अनेक पुढारी जे आहेत त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य करून या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जी विशेष मदत केली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। तसेच माझ्या सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। अशीच सर्वांचं सहकार्य आम्हाला या कार्यक्रमासाठी लाभावा अशी अपेक्षा करतो। निश्चित मी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी जे त्याग केलं त्या त्यागाची एक आठवण म्हणून आपण शिवाजी महाराजांचे विचार आताच्या युगामध्ये जोपासले पाहिजेत आणि आताच्या युगामध्ये ते विचार जोपासण्याची एक अत्यंत काळाची गरज आहे। आपल्या समाजामध्ये आपण निश्चितच बघू शकता की भरपूर अनिश्चित प्रकार घडत असतात। त्या अनिश्चित प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराजांचे विचार पुरेसे आहेत आणि निश्चितच त्या सर्व अनिश्चित प्रकार टाळण्यासाठी सर्वांनी महाराजांचे विचार जोपासणे गरजेचे आहे। मी सर्वांना आवाहन करेन की आपल्या छत्रपती शिवरायांचे विचार सर्वांनी जोपासले जावे। आमच्या शिवशंभू प्रतिष्ठान व कोंडगाव ग्रामस्थांच्या वतीने आपणा सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तसेच आमचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय शिवराय। हे शिवशंभू प्रतिष्ठान कोंडगावच्या वतीने हे 13वा वर्ष आहे। गेल्या 13 वर्षापासून सतत शिवशंभू प्रतिष्ठान हे शिवजयंतीनिमित्त हे भव्य मिरवणूक या ठिकाणी काढत आहे आणि या मिरवणुकी दरम्यान जे सगळे मिरवणुकीत नागरिक वगैरे चालतात, सर्व लहान थोर मंडळी वेशभूषा करून चालतात, त्यांच्यासाठी दरवर्षी आमचे अनंत हलवाईचे मालक हे सुनील बळीराम म्हात्रे आणि त्यांची मुलं संकेत, संदेश आणि ओंकार वगैरे असे बरेचसे त्यांच्या घरातले सर्वजण या सगळ्यांची सेवा करत असतात। यावर्षी सुद्धा त्यांनी या ठिकाणी सर्वांना थंडगार असा कोकम सरबताची व्यवस्था आणि सुनील म्हात्रे असो किंवा त्यांची मुलं असो हे समाज सेवेसाठी किंवा गावासाठी नेहमीच तत्पर असतात। प्रत्येक कार्यक्रमासाठी ते हजर असतात। आज आमचे मित्र सुनील म्हात्रे त्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झाल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत। आपल्या सर्वांच्या वतीने आपण देवाकडे प्रार्थना करू त्यांच्या पायाला जी दुखापत झालेली आहे ती लवकरात लवकर बरी हो अशी आपण शिवचरणी प्रार्थना करू। आणि धन्यवाद या म्हात्रे कुटुंबाला, अनंत हलवाईचे जे मालक आहेत त्यांच्या या सेवेबद्दल धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। नमो पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव।
भवानी नमो पार्वती पते हर हर